हा बोल आता काय बोलायचं तुला. सिद्धार्थ, मावशी आज घरामध्ये होम हवन करणार होत्या, बरोबर आहे? हो, तरी तिला सांगितलं होतं मी नको करूस हे सगळं. म्हणजे अस्थमासाठी चांगलं नाहीये ते, धुराने त्रास होतो ते. एक्झॅक्टली. त्यांना त्रास धुरामुळेच झालाय, पण घरामध्ये होम हवन असं काहीच झालं नाहीये सिद्धार्थ. व्हॉट आर यू सेइंग? म्हणजे धुराने त्रास पण झाला आणि घरी होम पण झाला नाही. हो, मग घरात धूर झाला कसा? माझाही तोच प्रश्न आहे, घरात दूर झालाच कसा? प्रियंका प्लीज बी क्लिअर. म्हणजे त्याप्रमाणे मला तिला औषधं देता येईल. सिद्धार्थ, काही रोगांना ना औषधं नसतात अरे. काही रोगांची मुळं आपल्याला आपल्या हाताने उपटून काढावी लागतात. दॅट इज द सोल्युशन. यू हॅव टू बी क्लिअर. कसं कळत नाहीये सिद्धार्थ? ते बघ, विचार करून बघ. मावशींनी आज आपल्या घरामध्ये हवन करायचं ठरवलं होतं, बरोबर आहे? कशासाठी सिद्धार्थ? अरे त्यांच्या मते आपल्या घरात जी वाईट शक्ती आहे ना ती निघून जावी म्हणून. मग मला एक सांग, तुला असं नाही वाटत की याच वाईट शक्तीने त्यांना हे सगळं करण्यापासून अडवलंय? आय गेट इट. म्हणजे रमाने केलं हे सगळं. म्हणजे घरी होम होण्याआधीच रमाने घरात धूर तयार केलं. हे बघ, मला नाही माहित तिने काय केलं काय नाही केलं. मला एवढं माहितीये, शी इज इन्व्हॉल्ड इन दिस. या सगळ्यामध्ये तिचाच हात आहे. ओके, मग आता नेक्स्ट तू म्हणशील की रमाच मंगल वहिनी, राईट? हे बघ सिद्धार्थ, तुला पटो ना पटो, रमाच मंगल आहे आणि ती सूड उगवतीये माझ्यावर, मावशींवर, या घरावर. व्हॉट, आय हॅड इनफ ऑफ दिस. तेच ऐकून मी वैतागलोय आता. पण ठीक आहे, फॉर आर्ग्युमेंट सेक आपण गृहीत धरूया की रमाच मंगल वहिनी. ओके, ठीक आहे. ओके. मग मला प्लीज सांग, जर रमा मंगल वहिनी आहे तर ती तुझ्या जीवावर का उठलीये? तुझा आणि मंगल वहिनीचा काय संबंध आहे? असं काय केलंयस तू? कारण माझ्यामुळे जीव गेलाय मंगलचा सिद्धार्थ, माझ्यामुळे. मंगलचा ऍक्सिडेंट ज्या गाडीने झाला ना त्या गाडीत मी बसले होते. मी. प्रियंका, त्या रात्री अरे मी आणि आम्ही हळू ना प्लीज. अनु हळू प्लीज. अगं असं काय करतेस? अनु ऐकतेस का तू माझं? अनु, काय झालंय नक्की? प्रियू, आय थिंक मी कोणाला तरी उडवलंय. हे एवढं सगळं घडलं आणि तू याआधी मला काहीच सांगितलं नाहीस. हे सगळं कनेक्शन मला सुद्धा खूप उशिरा कळलंय अरे. आणि ज्या क्षणी कळलं ना मी खरंच खूप घाबरले होते. तरी मी तुला सांगायचा प्रयत्न केला, पण तू मला वेड्यात काढलं सिद्धार्थ. मी काय केलं असतं सांग ना. मला काहीच कळत नाही, काहीच सुचत नाहीये मला. हे बघ सिद्धार्थ, हे पटण्यासारखं नाहीये, मी समजू शकते, पण एकदा विश्वास तर ठेवून बघ या गोष्टीवर की रमा हीच मंगल आहे. तुला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील रे. एकदा विश्वास ठेवून बघ ना. तीच हे सगळं करतेय सिद्धार्थ. रमा हीच मंगल आहे. त्याच गोष्टी मी परत ऐकून घेणार नाही आता. मी स्पेशली रमाच्या विरोधात तर नाहीच नाही. गेट इट? सिद्धार्थ, भीर तू बोलवतो खिडकीत अन म्हणतो बाळाला दिनाक खाऊ. हाय अनु, कसं वाटतंय आता? बॅक टू नॉर्मल. गुड. थोडंसं पेन होत आहे पण खूप नाही. आमच्या बाजूने
यू आर ऑल क्लिअर. काळजी करण्याचं काहीच कारण नाही. फक्त हो, दिलेल्या औषधांचा कोर्स मात्र वेळेवर पूर्ण कर. ते मात्र चुकवू नकोस. अगदीच काय वाटलं तर मला फोन कर डायरेक्टली, किंवा यू कॅन कम टू द हॉस्पिटल ऑल्सो. येस डॉक्टर. ओके. सो घरी जायला तयार? हो एकदम. गुड. अगं पण तुला न्यायला कोणी आलं नाही का? आय मीन तुझी ती मैत्रीण, मला वाटलेलं तू तिच्यावर निघशील म्हणून. हो म्हणजे इच्छा होतीच माझी, रॅदर आहे, पण इतक्या दिवसात साधा फोनही नाही आलाय तिचा. मी हॉस्पिटलाइज झाली आहे हे तिच्या लक्षात आहे की नाही हेही नाही माहित मला. आय सी. टेक केअर बेटा. हॅलो अनु, अगं तू सरप्राईज ना? अगं मला फोन वगैरे डायल करता येतो आता, चालता फिरता येते. अँड यु नो वॉट, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आय एम अलाइव्ह, जिवंत आहे मी. कूल ना? असं काय बोलतेय सगळं? अगं म्हणजे इतक्या दिवसात तुला मला येऊन भेटायला वेळ नव्हता मिळाला ना. फोन करून चौकशी पण करावीशी नाही वाटली, म्हणून म्हटलं अपडेट्स देऊया तुला. हे बघ अनु, आय एम रिअली सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण पण अगं घरात जे काही चालू होतं आणि या सगळ्या घडामोडींमध्ये ओय लिसन, तुझ्या कुठच्याही क्लॅरिफिकेशनची, जस्टिफिकेशनची काहीच गरज नाहीये मला. मुळात मी त्यासाठी फोनच नाही केलाय. मी फोन एवढ्यासाठीच केला होता, हेच सांगायला की मी चालली आहे. काय? कुठे चालली आहेस तू? दिल्लीला, कायमची. अनु पण माझ्या मनाची तयारी झाली आहे. घरी जाऊन बॅगही पॅक करेन मी. फक्त काय तुझ्या घराच्या किल्ल्या तुला हँडओव्हर करायच्या होत्या. बघ त्यासाठी जमलं तर भेट. कारण कसं आहे, तुझ्या शेजाऱ्यांकडे किल्ल्या देणं मला योग्य वाटत नाहीये. तू वागू शकतेस तशी, मी नाही. हे बघ अनु, प्लीज जस्ट लिसन टू मी वन्स. एकदा हॅलो. मी फोन ठेवते प्रियंका आता. येणार असशील तर मेसेज कर. हॅलो. मावशी, कसं वाटतंय? बरं वाटतंय का आता? तुला 2 इंजेक्शन्स दिली आहेत. सकाळपर्यंत बरं वाटेल, तोपर्यंत आराम कर. आणि काहीतरी खाऊन घेतेस का? म्हणजे एनर्जी मिळेल. दूध चालेल का? नाही म्हणजे अशा अवस्थेत ह्यांना पोळी भाजी वगैरे खाता येणार नाहीये. आणि आज होमासाठी भरपूर दूध मागून ठेवलं होतं, म्हणून दूध हळद घेऊन आले. होम तर झाला नाही, किमान त्याच्या प्रसादाने का होईना यांना बरं वाटेल. येस रमा, इनफॅक्ट अशा वेळेस दूध इज परफेक्ट. थँक्यू. मावशी उठ, चल दूध पिऊन घे. उठ उठ उठ. काय नको? अगं तुझ्या तब्येतीसाठी चांगलं आहे दूध. उठ चल. नको मला. मावशी प्लीज हट्ट करू नकोस, प्लीज. उठ आणि दूध पी. चल चल उठ उठ. नको मला. काय नको? उठ प्लीज, दूध पी. मला भूक नाहीये. मावशी प्लीज प्लीज. नको नको. ठीक आहे, तुझी इच्छा नसेल तर नको पिऊस. इथे ठेवतोय पण मी. हा, जेव्हा प्यावंसं वाटेल तेव्हा पिऊन घे. ओके, पण पिशील ना? गुड. आणि रमा, समल्यास मी काळजी घेईन त्यांची. थँक्यू. काळजी घ्या.
येतो. मी आहे ना आई, तुमची काळजी घ्यायला. अनु अनु प्लीज, अनु प्लीज नको ना जाऊस प्लीज प्लीज. आय एम सॉरी रिअली. अगं माझं ऐकून तर घे, समजून तर घेशील मला प्लीज. वाव, नाही म्हणजे ग्रेट आहेस तू. ऍक्सिडेंट माझा झाला, मी हॉस्पिटलला होते, माझ्या जीवाचं बरं वाईट झालं आणि तू मला सांगते मी तुला समजून घेऊ. आणि काय समजून घेऊ ग मी तुझं? म्हणजे मी तिथे जगतेय की मरतेय अशी परिस्थिती असताना तुला त्याहूनही महत्वाची कामं होती म्हणून तू माझ्याजवळ थांबू नाही शकत. हे बघ अनु, मी 3-4 वेळेला येऊन गेले पण तू झोपली होती सगळं आणि मला नव्हतं डिस्टर्ब करायचं तुला म्हणून. पण मी खरं सांगते, तुझ्या हॉस्पिटलायझेशन पिरियड मध्ये ना माझ्या आजूबाजूला माझ्या आयुष्यात अशा काहीतरी विचित्र घटना घडत होत्या ना की मी सांगूही शकत नाही अगं तुला. प्रियंका प्लीज यार, असे फिल्मी डायलॉग्स मारून ना मला बोर करू नकोस. अनु अगं, आणि असं काय घडतंय ग तुझ्या आयुष्यामध्ये? म्हणजे त्यामुळे तुला तुझ्या मैत्रिणीला भेटायला जराही वेळ देता येत नाही. त्या रमाने माझं आयुष्य बरबाद केलंय अगं. काय ओ काय बोलतेयस? हे बघ अनु, तुला हे सगळं खोटं वाटेल कदाचित, पण अगं काय बोलतेयस तू? पण दिवसभरातून 17 वेळा मलाही डोक्यात विचार येतो की माझ्या आयुष्यात जे काही घडतंय, जे काही होतंय ते एक वाईट स्वप्न आहे. इट्स अ नाईटमेअर जे कधी ना कधीतरी संपणार आहे आणि मला जाग येणार आहे. पण असं काहीच होत नाहीये अनु. अगं पण असं काय घडतंय? काय करते ती रमा? तुला ती मेट्रोन आठवते? तिचं काय आता? ती जे काही सांगितलं होतं ना ते सगळं खरं ठरतंय. आणि मला पण आता खात्री पडते की ही रमा आहे ना, तिने निरंजन दादाला वेड लावलं, त्याचा जीव घेतला आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ती आता सिद्धार्थच्या मागे लागली. अगं ती त्याच्याही बरोबर तेच करते, सगळं तसंच आहे तसं. अगं पण ती असं का करत असेल? बिकॉज तीच मंगल आहे. डोंट यू गेट इट? शी इज मंगल. आणि तिचा जीव गेला ना त्यावेळेला तिच्या आसपास जी कुठली माणसं होती त्या सगळ्यांच्या जीवावर उठली अगं ती. आणि आपण तर अनु, आपण तिचा जीव घेतलाय. नाही खोटं आहे हे सगळं. ती अंधश्रद्धा आहे. अनु अगं, आणि तुम्हा सगळ्यांना ना वेळ लागलाय आणि तू मलाही वेळ लावायचा प्रयत्न करतेस. ह्या सगळ्यात अडकण्यापेक्षा ना इथून निघालेलं बरं आहे. अनु 1 मिनिट. हे बघ प्लीज, तुला सगळं पटतंय पण तुला ते मान्य करायचं नाहीये. आणि तुलाही माहितीये की तुझ्या ऍक्सिडेंटला मंगलच जबाबदार आहे. फ्लाय. हे बघ, फक्त चावी द्यायला म्हणून मी थांबलेले. अनु प्लीज, अनु नको ना जाऊस प्लीज. मला खरंच तुझी मदत हवी अगं प्लीज. सॉरी प्रियंका, आय एम रिअली सॉरी, पण मी तुझी कोणतीही मदत नाही करू शकत आता. अगं माझी ही फॅमिली आहे ना प्रियंका. लहान भाऊ आहे, आई आहे, त्यांची जबाबदारी आहे ग माझ्यावर. तेव्हा तू तुझी फॅमिली सांभाळ, मी माझी सांभाळते. अनु ऐक ना, आय मिस यू यार.
सोनू निरंजनची आई, निरंजनची आई. कोण? साठे काकू राईट? बसा ना प्लीज. इथे कसं काय? अरे निरंजनची आई कुठे आहे? लवकरात लवकर बोलव तिला. काकू ती झोपलीये, तिला बरं वाटत नाहीये. बरं वाटत नाही? काय झालं अचानक त्यांना? तिला अस्थमाचा अटॅक आला होता. अगं बाई, घरात मंगल कार्य ठरलं आणि अचानक अटॅक? हो, घरामध्ये दुष्ट शक्ती आहे म्हणता ना, मग मंगल कार्यात अडथळा येणारच. घरात पाऊल टाकल्या टाकल्या मला प्रचिती आली आहे. या वास्तूत भयंकर नकारात्मक ऊर्जा आहे. इथे कुठलीच गोष्ट धड होणार नाही, आणि होणार असेल तर काय? तर ही रमा होऊ देणार नाही. मला अनुभव आहे ना तिचा चांगलाच. सावरकर नगर मध्ये असताना ही असंच करायची. काकू तुम्ही तरी वेगळं काय करताय? तुम्ही पण तेच करतायत ना? आधी नको ते बोलून बोलून तुम्ही रमाची बदनामी केली, तिला धक्के मारून तिकडनं बाहेर काढलं, आणि आता परत तेच करताय तुम्ही. अरे तेच करणं योग्य आहे सिद्धार्थ. आज ना उद्या पटेल तुलाच. असो, तुझी नसली तरी निरंजनच्या आईची इच्छा होती की या घरात होम आणि वास्तुशांत व्हावी म्हणून. हो, आणि आजारी पडल्या म्हणून काय झालं? मंगल कार्य थांबवून नाही चालणार. तुम्ही बरोबर बोलात गुरुजी. तुम्ही तयारीला लागा, मी आहेच मदतीला. एक मिनिट, हे घर माझं आहे. इथे काय करायचं काय नाही करायचं ते मी ठरवेन. तर तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर व्हा, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन आणि सांगेन त्यांना की तुम्ही जबरदस्ती माझ्या घरात घुसून मला त्रास देता. आमचे दादा कायम म्हणायचे, विनाशकाले विपरीत बुद्धी. सिद्धार्थ, अरे निरंजनने असाच हट्ट धरला होता. काही पटवूनच घ्यायचं नाही असं ठरवलं होतं. त्याचं काय झालं हे पाहिलंच ना तू. तूही त्याच मार्गाने जातोय हे लक्षात ठेव. माझं काय व्हायचं ते होऊ दे, माझं मी बघेन. पण तुम्ही माझ्या घरातून बाहेर निघा राईट नाव, प्लीज. साठेबाईंनी चला, अजून अपमान नाही सहन करू शकत मी.